पावसाळा सुरू झाला की आपल्या त्वचेचे अनइव्हन शेड तयार व्हायला लागतात. म्हणजेच काय, त्याला सनबर्न असं म्हटलं जातं. आपला जर आपण बाहेर पडलोय तर जो शरीराचा भाग आपला उघडा आहे, खरं तर तिथे अगदी डार्क असं टॅनिन व्हायला लागतं. मग घरच्या घरी तुम्ही हे सनबर्न कशा पद्धतीने घालवू शकता आणि तुमची जी काही स्किनचा जो काही टोन आहे तो एकदम इव्हन कशा पद्धतीने करू शकता, तेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. एकदम मस्त असा उपाय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्सनली माझा एकदम फेवरेट आणि माहिती का, एकाच वापराने तुम्हाला 100% रिझल्ट देणारा खात्रीशीर उपाय आहे. नो साईड इफेक्ट आणि घरगुती. तर इकडे तुम्ही आफ्टरचा रिझल्ट बघू शकता. अगदी फक्त आणि फक्त 1 मिनिटात एवढा छान रिझल्ट येतो. मग बनवायची का आपण ही रेमेडी? चला व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आपल्याला घ्यायची आहे साखर. जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर असेल तर खूप छान, नसेल थोडी मोठी साखर असेल माझ्यासारखी, बघा तुम्ही एक मीडियम साईजची साखर आहे पण याच्यापेक्षाही मोठी मिळते आणि याच्यापेक्षाही भुगा असेल तर आता मी जी स्टेप तुम्हाला सांगणार आहे ती स्टेप तुम्हाला अवॉइड करायची आहे. आता बघा, ही थोडीशी अशी मोठी साखर आहे पण मिक्सरमध्ये आपण टाकली तर अगदी त्याची जी आहे पावडर तयार होईल. मग आपल्याला पावडर तर करायची नाही आहे. मग काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता आणि खलबत्त्यामध्ये फक्त आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. बघा कशा पद्धतीने मी फिरवते. जास्त याची आपल्याला पावडर करायची आहे का, तर बिलकुल नाही. बघा अगदी रेडी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. म्हणजे कसं, हिचे छोटे छोटे असे क्रिस्टलसारखे एक कण असले पाहिजे आपल्या साखरेचे. तसं आपण करून घेतलं. एकदम जाडसर आपल्याला ही ठेवायची नाही आहे. तर आपला सगळ्यात मेन जो एक पहिला इन्ग्रेडियंट म्हणूयात तो म्हणजे आहे साखर, जिला आपण बारीक करून घेतला आहे. कॅस्टर शुगर घेतली तर हे स्टेप अवॉइड करायची आहे. ती ऑलरेडी बारीक असते. काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्वचेशी संबंधित समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो आणि यापैकीच एक समस्या ती असते म्हणजे सनबर्न. सनबर्नमुळे त्वचेला खाज सुटणे, रॅशेस येणे, त्वचा लालसर होणे सह अन्य त्रास उद्भवत असतात. आता बाकीचे इन्ग्रेडियंट आहे लिंबू, कोलगेट आणि मध. फक्त आणि फक्त 4 घरातील वस्तू. कोलगेट जे तुम्ही वापरत आहात ते कोलगेट घ्यायचं आहे, मध घ्यायचं आणि लिंबू घ्यायचं आहे, बस. किती सोपा उपाय आहे ना, एकदम भारी. आता आपल्याला काय करायचं आहे, हे लिंबू ना अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जर तुमचं लिंबू जे आहे ते पिवळसर असेल तर खूप छान, कारण त्या पिवळसर लिंबामध्ये रस खूप छान असतो. खरं तर याच्यात पण खूप रस आहे, एकदम हिरवटसुद्धा हे लिंबू नाही आहे. यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि ह्या बिया काढून घेतल्यानंतर एकतर फोर्क चमच्याचा वापर करून किंवा मग चाकूनेच तुम्हाला थोडेसे त्याला जे आहे असे टोचे मारून घ्यायचे. बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. म्हणजे कसा त्यामधला जो काही रस आहे ना तो निघण्यास खूप मदत होईल. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप एक प्रोसेस करायची आहे. आता ह्या अर्ध्या लिंबूच्या फोडीवर जी साखर आपण बारीक करून घेतली आहे ती साखर अशा पद्धतीने पसरवून टाकायची आहे. एकाच जागी टाकायची आहे का, नाही, पसरवून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मध. आता यामध्ये ज्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्याचं काय बरं यामध्ये उपयोग होईल हे मी समोर सांगणार आहे. पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कोलगेट. जर तुम्ही व्हाईट कलरचं हे जे मी तुम्हाला दाखवते हे कोलगेट घेतलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. पण हे सुद्धा सांगते की नसेल जेही कोलगेट तुम्ही वापरत असणार ते कोलगेट घ्या, बिंदास घ्या. पण जर सनबर्न खूप जास्त असेल तर नक्की या पांढऱ्या कोलगेटचाच वापर करा. तर ते सुद्धा पसरवून टाकायचं आहे. आता हात असेल, पाय असेल किंवा मग चेहरा असेल, पाठ असेल, पोट असेल, जिथेही सनबर्न झालं आहे तिथे तुम्हाला हे लावायचं आहे. चेहऱ्याला लावायच्या आधी हाताला वगैरे किंवा पायाला लावा. काही रिॲक्शन होते का ते बघा. बऱ्याचदा काही लोकांना चेहऱ्याला जे आहे लिंबू सूट होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं आहे. आणि तुम्हाला हे फक्त घासायचे 2 ते 5 मिनटं हळूहळू आणि नंतर पाण्याने धुवून टाकायचं आहे. तुम्ही विचारसुद्धा करणार नाही, तुम्ही पार्लरला जाऊन जे 500-1000 रुपये देता ना हे डिटॅन करण्यासाठी, ते पैसे तुमचे वाचणार आहे. एवढी भारी रेमेडी आहे. जेव्हा तुम्ही हे कराल ना, तुम्ही मला एक वाक्य येऊन नक्की बोलणार आणि ह्या व्हिडिओ खाली कमेंट करणार, प्राजक्ता हा उपाय खरंच एकदम माइंड ब्लोईंग होता. आणि अशीच कमेंट खाली करायची आणि मला तुमचा अनुभव शेअर करायचा. इकडे मी आता हात पुसून घेतला आहे. रिझल्ट बघा, खूप बढिया रिझल्ट येतो. आता बघा, हे जेव्हा आपण
आपण करतो तर यानंतर सुद्धा आपल्याला एक स्टेप करायची, पण त्याआधी आता आपण हात तर केलाच आहे, पण हातासोबत पायसुद्धा करणं तेवढेच गरजेचे आहे. सो बघितलं तुम्ही किती छान पद्धतीने आपला हात जो आहे तो त्याच्यामधलं सनबर्न सगळं निघालेलं आहे. मग आता पाय कशाला सोडायचे? पायसुद्धा बरेचदा आपले खूप काळवट झालेले असतात उन्हाळ्यामध्ये, कारण आपले पाय बऱ्याचदा आपण शूज वगैरे घालण्याचं टाळतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण जशी सँडल किंवा आपली चप्पल आहे तेवढं जो आहे तो भाग गोरा राहतो आणि बाकीचा पूर्ण काळा होतो. मग तुम्हाला सेम अशा पद्धतीने घासायचं आहे. त्यावरचं कोलगेट संपलं तर कोलगेट लावायचं आहे, साखर संपली तर साखर लावायचं जे आहे लावायची आहे. साखर इथे स्क्रबिंगचं काम करते आहे, कोलगेट इथे क्लिन्झिंगचं काम करतं आहे. सगळ्यात मेन म्हणजे लिंबू इकडे जे काही टॅनिंग आहे ते घालवण्याचं काम करत आहे आणि इकडे जे मध आपण वापरलं आहे ते आपल्या जे स्किन आहे त्याला मॉइश्चराईज करत आहे. आता बघा मी पायसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आहेत आणि आता हे पुसून तुम्हाला रिझल्ट दाखवते. अगदी माइंड ब्लोईंग रिझल्ट येतो. सो तुम्ही इकडे बघू शकता, जो काही इथे सगळ्यात जास्त काळा झालेला भाग असतो ते सुद्धा काळवटपणा अगदी निघालेला आहे. सो पायाचा जो काही घोटा असतो तो सुद्धा अगदी मस्त क्लीन निघाला आहे. पण हे झाल्यानंतर आपण यामध्ये साखर वापरल्यामुळे बऱ्याचदा असं होऊ शकतं की ते थोडंसं इरिटेट तुम्हाला करू शकतं. मग त्यानंतर तुम्ही हात किंवा पाय व्यवस्थित स्क्रब केल्यानंतर तुम्हाला लगेच थंडी फ्रीजमधली मलाई घ्यायची आहे किंवा नसेल दुधावरची साय फ्रेश काढा. त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे. हळद आवर्जून टाकायची आहे, कारण जर आपण घासताना काही कुठे स्क्रॅच वगैरे गेला असेल, म्हणजे आपल्या स्किनला स्कार वगैरे आला असेल, घासलं असेल साखरेमुळे, तर मग तिथे ही हळद जी आहे, तुम्हाला माहिती आहे ना हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात. तर तुम्हाला जर काही आग वगैरे होत असेल, हे झाल्यानंतर इरिटेशन होत असेल, तर ते पूर्णपणे थंड होत जे आहे ते करतात, रिलीफ मिळतं. सगळ्यात मेन मी तुम्हाला मलाई थंडी का घ्यायला लावली, कारण ती थंडी असल्या कारणाने तुम्हाला हे जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात इतकं छान थंड वाटतं. आता हे कोणाकोणासाठी जे आहे मीन्स वापरू शकतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही हे वापरू शकता. या उन्हाळ्यामध्ये सनबर्न झालं असेल, खूप टॅनिंग झालं असेल ना, 500-1000 रुपये खर्च करायच्याऐवजी घरच्या घरी करा आणि बिनधास्तपणे इथे येऊन कमेंट करा की प्राजक्ता तू सांगितलेला उपाय खरंच एकदम भारी आहे. मला प्रचंड आनंद होईल जर तुम्ही अशी कमेंट केली. पण हां, केल्यानंतरच मला अनुभव शेअर करायचा आणि मी 100% गॅरंटी देते तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणारच. बघा अगदी आता मलाही अगदी आपल्याला मस्त असं मॉइश्चरायझर चं काम करणार आहे आणि हळद जर कुठे स्कार आला असेल तर तिथे जे आहे ती त्याला रिलीफ देणार आहे. सो मंडळी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचावा, कारण सगळ्यांना याचा त्रास भर उन्हाळ्यात होतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.